तर नमस्कार मंडळी, मी आहे श्रुती. तर आज सकाळपासून इतका घनघोर पाऊस चालू होता की तो थांबायचं काही नावच घेत नव्हता. मी कॉलेजला आवरलं होतं, पण दिवसभर पावसाने काही थांबायचं नावच घेतलं नाही. शेवटी मला कॉलेजला जायचं कॅन्सल करावं लागलं. तर दिवसभर एवढा पाऊस झाल्यानंतर हे बघा, ही आहे इकडच्या रस्त्याची दैन्य परिस्थिती. तर माझे पप्पा मला घरी आल्यावर सांगत होते की आपल्या इकडे शेताने सगळं पाणी भरलंय, कारण की नदीला लय पूर आलाय दिवसभर पाऊस झाल्यामुळं. तर म्हणलं आज दिवसभर घरी आता तेवढं पुराचं पाणी तरी बघून येऊ. इथं आल्यानंतर माझे पप्पा मला म्हणत होते की व्हिडिओ काढायच्या नादात फोन पडन खाली, आणि पाणी पण एवढं काय हळू नाही की तू खाली जाऊन फोन घेऊन येशील. तर तिथून आल्यावर म्हणलं थोड्या क्लासवर जाऊन मला माहिती होतं की क्लासवरती लय पाणी साचलेलं असणार आहे, पण आल्यावर पाहिलं तर इथं पूर्व त्याच पाण्यामध्ये घसरून पडली. बरं ती पडली तर पडली, पण आमच्या समर्थाने तिची एवढी मजा घेतली की मग ती शेवटी लय चिडली. नेमकी आमच्या इकडच्या सीना नदीच्या पुलाचं काम चालू आहे, आणि जाण्या येण्यासाठी तिथं एक छोटासा दुसरा पण पूल बांधलेला आहे. आणि हे बघा या पुलाची अवस्था काय झालेली आहे. काल नदीला पूर आल्यामुळे याच पुलावर पार डोकं एवढं पाणी चालू होतं. बरं झालं आज पाणी कमी झालं, नाही तर मला आज लय लांबून जावं लागलं असतं कॉलेजला. तर चला आजसाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.